रस्त्याची अवस्था एकदम खराब रस्ता आहे. रस्त्याला गाड्या चालवता येते नाही. कधी कधी रात्रीचे जावं लागतं पेशंट झालं तर घेऊन. तर रस्ता अतिशय खराब आहे. शासनाने लवकरात लवकर मंजूर करावा, कारण कधी पेशंट घेऊन जाताना लई त्रास होतो. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून रस्ता रोको आंदोलनाचा इशारा. वेळुंज फाटा ते खरवळ या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना तारेची कसरत करून वाहन चालवावे लागते. नागरिकांना व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता खराब असल्यामुळे अँब्युलन्स गाडी वेळेवर पोहोचत नाही. पेशंटला दवाखान्यात नेण्यास उशीर होतो. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे व मंजूर झालेला रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे. प्रमुख मागण्या: वेळुंजे फाटा ते खरवळ मुख्य रस्ता मंजूर झालेल्या रस्त्याचे काम चालू करण्यात यावे. जलजीवनचे मंजूर झालेले कामे चालू करण्यात यावे. विभक्त कुटुंबांना रेशन कार्ड द्यावे व रेशन कार्ड कॅम्प लावण्यात यावे. 12 गावा मिळून एक प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे. नांदगाव, कोहळी, वारसविहीर, खरवळ या शिवारामध्ये एक धरण मंजूर करण्यात यावे. एसटी महामंडळाची बस खरवळ मुक्कामी देण्यात यावी. घरकुल योजनेमध्ये अनुदानात वाढ करण्यात यावे. अशा 7 मागण्या आहेत. वेळोवेळी निवेदन पत्रव्यवहार करूनही या रस्त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता जव्हार रोड, हारसूल फाटा येथे एक दिवसीय रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या आंदोलनात हजारो संख्येने सहभागी व्हावे असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून आवाहन करण्यात आले. वेळुंज फाटा ते खरवळ या रस्त्याची दैनंदिन परिस्थिती पाहता आपण अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून जन आक्रोश रस्ता रोको ठेवलेला आहे आंबोली या जव्हार फाट्यावरती. तर मी सर्व माझ्या तमाम आदिवासी बांधवांना आवाहन करतो की येदुलीपाडा, नांदगाव, कोळी, ठाकूरपाडा, वरसवीर, बोरपाडा, खरंबापाडा आणि खुटपाडा या खरवळ गावातील पूर्ण 12 पाडे हे सर्व समाज बांधव एकत्र येऊन आणि या आंबोली फाट्या या रस्त्यावरती मोठा भव्य रस्ता रोको करण्यात येणार आहे. या रस्त्याची जर दखल नाही घेतली तर आम्ही अजून तीव्र स्वरूपात तहसील कार्यालयावरती पायी मोर्चाचं पण आयोजन केलेलं आहे. तरी मी माझ्या या आदिवासी बांधवांकडून आवाहन करतो त्यांनी लवकरात लवकर या आमच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा आणि सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे 2 जानेवारी रोजी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर.